तर मित्रांनो नमस्कार. ब्लॉग आहे आपला आता दुसरा तिसरा ब्लॉग असेल, सकाळपासूनचा चौथा ब्लॉग असेल कदाचित. आणि काय झाले आता आपण हे कुठलं लोकेशन बघितलं, आता कास तलाव बघितला. खरंच मित्रांनो म्हणजे बघण्यासारखं आहे, चांगलं लोकेशन आहे. आणि आम्ही कास तलावाला आलो होतो. कास तलावापर्यंत आमचे एक्सपर्ट ड्रायव्हर जितेंद्र होते. आता आम्ही इथनं परत चेंज ड्रायव्हर झालेले आहेत आमचे. प्रमोद आमचे जाने माने मित्र प्रमोद, सीसीटीव्ही आमचं मॉनिटरिंग करतात सगळे. आमच्या म्हणजे आमच्या सगळ्या स्टाफमध्येच आम्ही सगळे एका ठिकाणी कामाला आहेत. तर आमच्या स्टाफमधलेच आहेत ते. आणि सीसीटीव्ही मॉनिटरिंगचं सगळ्यात महत्त्वाचं काम, कंपनीची सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. तर आज ते जबाबदारी म्हणजे आज स्वतः त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर. ड्रायव्हिंग गाडीची करतात न सोपी नाही. घाटात गाडी चालवतात, पुढं उंच डोंगर रांग आहे, त्या घाट आहे सगळा, हिरवीगार झाडी आहे, डोंगर रांग आहे आणि त्याच्यातून तू गाडी चालवते. म्हणजे ड्रायव्हरचं कौशल्य हे अशा ठिकाणी उपयोगाला येतं. कशा ठिकाणी जिथं घाट माता आहेत, विडी बाकडी वळण आहेत, अशा ठिकाणी ड्रायव्हरचं कौशल्य हे उपयोगाला येत असतं. विडे म्हणजे कसले पण ड्रायव्हर असून चालत नाही. तर आता ते गाडी चालवत आहेत. सकाळपासून काय केलं, सकाळी वडापाव खाल्ले होते, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ एखाद्या टायमाला. आणि वडापाव खाल्ले होते आणि नाश्ता केला होता. म्हणजे आधी चिवडा, जितेंद्रच्या सासूबाईंनी त्यांना लाडाचे जावं आहेत म्हणून त्यांचा चिवडा दिलाय. जाताना पोरं खातील, जाताना तुम्ही ट्रिपमध्ये चिवडा न्या. त्यांनी चिवडा आणला होता. आता हात सुद्धा भरला तसाच आहे. चिवडा खाल्लाय. आता पुढं काय करायचंय, एका ठिकाणी छानसं लोकेशन बघायचे. पुढं म्हणलाय कुठतरी आहे तर लोकेशन, रेस्टॉरंट वगैरे बंद पडकर लोकेशन रेस्टॉरंट. तर किंवा एखादं झाडं कुठतरी बघून, चांगलं पटांगण बघून मस्तपैकी नाश्ता करायचा मित्रांनो. आणि नाश्ता करून नाही जेवण करायचं. आता दुपारचं 1 वाजून गेली. दादा 1 वाजली ना? 1 वाजली. तर हे तिघे जण मागं बसलेत. आणि मी काय करतो, व्हिडिओ बनवण्यामुळे थोडं पुढं बसलोय. म्हणजे मागची, नाहीतर मी मागं बसलो तर मग मला सगळ्याला असं पुढं धरावं लागणार. त्यामुळे थोडं पुढं बसलोय. पावसाला बंदच नाही मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. गाडीचा वायपरच बंद नाही बघा, पुढचं दिसतच नाही, काय बंदच नाही, वायपर आहे बघा चालूच. पाऊस धुमाकूळच चाललाय पावसाचा. 1 2 3 4 हा आता काय केलंय, थोडा हिटर लावलाय जरा, कारण पुढचं दिसा नाही, गाड्यात दिसणार. पाऊस चालू झाला, परत वाजरा इकडं जायचं कसं, हा मोठा प्रश्न आहे. आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली परत. म्हणजे हीच परिस्थिती महाबळेश्वर, सातारा, तुम्ही कुठं बी फिरा इकडं सगळीकडे हेच आहे. आणि मित्रांनो खरंच जबर आहे. पाऊस बघायला यावं तर खरं तर महाबळेश्वर, पुन्हा कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये पास हे 2-3 ठिकाणीच फक्त पाऊस जोरदार असतो. कसं आहे मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल हिरवीगार झाडी बघितल्यावर तुम्ही म्हणसाल की हिरवीगार झाडी काय कुठे बघायला मिळत नाही का? नाही मित्रांनो, निसर्गाचं सौंदर्य खरं ह्यातच असतं. डोंगररांगा, नदी आणि हिरवीगार डोंगररांगा. लय भूक लागले. आता दुपारचं 2:15 वाजल्यात. भूक लागली, जरा जेवायचं चालला प्लॅन. साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या थोडंसं जवळच आहो. सगळ्यांनी आपापल्याकडून डबे आणले होते. एक आधार मिळाला आहे, पत्र्याचं शेड, तिथं बसलं जेवायला. पाऊस चालू आहे. तुम्हाला दाखवतो 1 नंबर जेवण, सगळे जेवण दाखवतो मित्रांनो. बायकांना आपापल्या काय दिलं, सकाळी 4ला उठून 5ला उठून जेवण दिलेत, तुम्हाला दाखवतो. कोण आरतीनं मला दिले, हे बघा ही डाळ आहे ना, डाळ हरभऱ्याची डाळ बनवून दिलेली आहे. आणि चपाती दिलेत, परमून आणलेत धपाटी, मस्तपैकी धपाटी लागतात. हे बघा एकदम छान लागतात. परत शेंगाई आणल्यात मी. संतोषनं बटाट्याची भाजी आणली, बटाट्याची भाजी. जितेंद्र वांग्याची भाजी आणली. एकदम भारी वाटते मित्रांनो. सगळी पोरं जेवतात आपले मित्र. दाद्याचा उपवास आहे. भुका लागलेत जरा, ह्याला गार लागाले जास्त. कासपाटाला भिजलाय जरा जास्त. नमस्कार मित्रांनो. आणि आता आहोत आम्ही इकडे ठोसेकर धबधब्याजवळ. आणि आता जातोय खाली चाललोय. आता इथं कुठे गेला, आला ओके. आपण दिसतो इकडे 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 कसं आहे, काही असं इकडे. तर ठोसेकर धबधब्याजवळ आहोत. आणि आता आम्ही ठोसेकर धबधब्यापाशी जातोय. काही क्षणात तुम्हाला आता पुढचं दाखवतोय लोकेशन. सगळ्यांनी चेंज केलेत जरा, त्यानं जरा थोडंसं पाऊस भिजल म्हणून केले. आम्ही ह्या जुन्या छत्र्या, आपल्या काही जणांनी छत्र्या आणल्या, काही जणांकडे आहेत ते रेनकोट आहेत, त्यांना आणलं रेनकोट. चला आपण आता जाऊया. आता हे दाखवायचं तुम्हाला, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ठोसेकर धबधबा. हा जो धबधबा आहे
सातारा जिल्ह्यामध्येच मोडते. संयुक्त वन व्यवस्थापन समिती ठोसेघर. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला तिकीट काढायचं आहे आणि तिकीट काढलं की आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जात नाही, नेटवर्क अभावी. ओके, तर कॅश द्यावं लागेल. तर आहे असं चालू राहतं. काय असं चालतं? तिकडे जर आहे की 11 वर्षावरील 50 तुमच्या सोबतच काढा. मला होत चाललं. बरोबर सुट्ट चाललं होतं फक्त. तेवढंच नाही गाडीची. 5 तिकीट काढलेत. 5 तिकीट नाही, याच्यावरती लिहून फक्त लिहून 5 तिकीट काढलेत. टोटल 50 रुपये तिकीट आहे आणि हां काय 250 रुपये 50 रुपयाचे. चला आपण आता आतमध्ये जाऊया. फोटो काढून हे परत लागेल का तुम्हाला? काय झाले, थोडेसे सेल्फीचा कार्यक्रम चालला इथं ठोसेघर धबधब्याजवळ आहोत मित्रांनो. साताऱ्यापासून काही 25 किलोमीटर अंतरावर असणार हा ठोसेघर धबधबा. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. इथं 2 धबधबे आहेत, एक मोठा धबधबा आणि एक छोटा धबधबा. आपण दोन्ही धबधबे दाखवणार आहोत. इथं माकड पण दाखवतोय तुम्हाला. याच्यावरती माकड बघा मित्रांनो. अरे खाली आले, हे बघा गेले इकडे, पळून गेले. त्याचा हात तुटला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. माकडाचा हात तुटलेला आहे बघा. माझ्या लक्षात आलं हात तुटलेला आहे माकडाचा. ते बघा, बघितलं का, हात त्याचा तुटला आहे. ते एक हातावरतीच ॲडजस्ट करते. तर जेव्हा आपण ठोसेघर धबधब्याकडे मित्रांनो जातो तेव्हा आतमध्ये जात असताना आपल्याला एक सुंदर अशी पायवाट केलेली आहे आणि या सुंदर पायवाटेनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि या ठिकाणावरून जात असताना इतकी हिरवीगार अशी झाडांची हिरवळ आपल्याला या ठिकाणी दिसते आणि जागोजागी इंस्ट्रक्शन देत आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी वन विभागानं इंस्ट्रक्शन दिलेले आहेत की या ठिकाणी आला तर कुठल्याही झाडाला त्याच्या फांद्या मोडू नका, चालताना व्यवस्थित चाला आणि चालत असताना जेणेकरून पाय घसरेल किंवा दरीमध्ये डोकावून बघू नका, हे सगळ्याला इंस्ट्रक्शन देतात. असे बोर्ड आहेत काही ठिकाणी. आता आपण आलो की आता आपल्याला इथं 2 धबधबे आहेत, एक मोठा धबधबा आणि एक छोटा धबधबा. तर आपल्याला आता जायचे धबधब्याकडे. चला. तर या ठिकाणी मोठा धबधबा आणि छोटा धबधबा असे 2 धबधबे आहेत. तर आपण आता चालू आहे मोठ्या धबधब्याकडे. रस्त्याची सुंदर अशी वाट आहे, चांगल्या पायऱ्या बनवलेल्या आहेत, त्यामुळे धोका काय होऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगतोय. आपण आता आतमध्ये जाऊया मित्रांनो. एक लक्षात ठेवायचं, कुठल्याही निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलं की त्याचा योग्य वापर करायचा, मनमुराद त्याचा आनंद घ्यायचा, कधी गैरफायदा घ्यायचा नाही कुठल्या गोष्टीचा. मित्रांनो वातावरण असं आहे ना, आणि आता धबधब्याचा आवाज चालू झाला आहे मित्रांनो. मित्र पुढं चालतात, टीम पुढं चालते, सगळी कशी चालते बघा, हिरवळीतून एकदम छान वेड्यावाकडे वळणं घेत चालते पुढं आणि खूप सुंदर वातावरण आहे. इथून जात असताना थोडंसं व्यवस्थित जायचं आहे. आणि रस्ता थोडासा हे आहे, पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे काय होते उतरायचं आहे आपल्या खाली बघून. आणि तुम्हाला धबधबा दाखवल्यावर तुमच्या लक्षात येईल की खरंच धबधबा म्हणजे काय चीज असते.
तुम्हाला बघितल्यावर कळेल धबधबा म्हणजे काय. मित्रांनो धबधब्याच्या अगदी आपण आता जवळ आलोय आणि ही लोकेशन बघितलं ना, अरे रे 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 रे, निसर्गाचं सौंदर्य काय असतं ही चीज तुम्हाला इथं आल्यावर कळते. अरे बाप, अरे बाप, सुंदर लोकेशन, सुंदर धबधबा, सुंदर सगळं, सुंदर निसर्ग, सुंदर सगळं. हे लोकेशन बघा, आता तुमच्या लक्षात येईल इथं आल्यावर खरंच धबधबा म्हणजे काय चीज आहे मित्रांनो. आणि हेच धबधबा मी आता तुम्हाला दाखवतोय. हे बघा इकडं एकदा निसर्गाचं सौंदर्य बघून घ्या. पावसाचा आवाज येतोय, जोरात आवाज येतोय. कसं आहे हे हे. काय वाटतं तुम्हाला या निसर्गाच्या या सौंदर्याकडे बघून? आणि हे निसर्गाचं रूप बघून माणसाचं मन मोहून जातं आणि आपण त्या ठिकाणी आलेलो. चला आता हे तुम्हाला सगळ्यात खोलीचा धबधबा दाखवतोय, मोठा धबधबा दाखवतोय, बघून घ्या एकदा. तर मित्रांनो हा जो मोठा धबधबा आहे तो हाच धबधबा साताऱ्यापासून 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावरती असणारा हा धबधबा आहे. आणि या धबधब्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच धबधबा म्हटले जाते. 500 मीटर म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर उंचीवरनं हा धबधबा कोसळतो आहे. याची खासियत एवढी आहे की हा हिरवेगार झाडामध्ये आणि डोंगराच्या कुशीमधून हा धबधबा वाहत येतोय. मोठमोठ्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत आणि या डोंगररांगामधून हा धबधबा खूप उंचीवरती खाली कोसळतोय. आता मी तुम्हाला एक बाजूचा धबधबा दाखवतोय, परंतु आता जो मेन धबधबा तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो, हा समोरचा धबधबा, तो सगळ्यात उंच धबधबा आहे. खूप उंचीवरनं पडणारा हा धबधबा आहे. बारमाही पाणी या धबधब्याला असतं. तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरी आलात तर या डोंगराच्या कुशीतून या धबधब्यातून पाणी या ठिकाणी खाली पडतं आणि हेच बघण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात. तुम्हाला आता ही जरी खोली दिसत असली तर खोली 500 मीटर म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर खोली जवळजवळ या धबधब्याचे. मी तुम्हाला थोडी झूम करून दाखवतो, खालचा खडक दाखवतो. तुम्ही म्हणसाल की हे छोटंसं आहे, पण मित्रांनो खरंच खूप लांबीचं अंतर आहे. जरी हा धबधबा वरून कोसळत असला तरी भयानक ह्याची खोली 500 मीटर अंतर आहे. मी तुम्हाला पूर्ण खडक दाखवला खालचा तळाचा. आता परत झूम इन करतो आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय केलं एकंदरीत सगळं धबधबा बघितला आणि आता आम्ही निघालो मित्रांनो. भरपूर लोक बघण्यासाठी येतात आणि हे जे लोकेशन आहे सुंदर लोकेशन हे बघितले आम्ही आणि आता आम्ही थोडंसं वर निघालो आहे. चला आपण आता वर जाऊया. एक दुसऱ्या छोट्या धबधब्याकडे चालू आहे. चला आता वर जाऊया. आता कुठला बघितलाय? मोठा धबधबा बघितलाय. आता आम्ही चाललो आहे छोट्या धबधब्याकडे. जवळजवळ 5 वाजत आले, आता उशीर होते. पटकन आपल्याला कव्हर करायचे कारण 6 वाजता धबधबा सगळं बंद होते. त्यामुळे हे बघायचं आणि लेट्स गो. मागच्या वेळेस आलो होतो मित्रांनो पावसाळ्यामध्ये, पण काय होतं उन्हाळ्यामध्ये आलतो. फक्त हा एकच धबधबा चालू असतो मोठा मेन धबधबा आणि दुसरे धबधबे चालू नसतात. पण आता जवळजवळ पाऊस पडतोय, सगळे धबधबे चालू आहेत, भरून वाहतात. हा रामकृष्ण हरी. थोडं मॅचिंग केले, जरा लाल टी शर्ट घातलेत. हा आरती का जण बाकीची कुठं गेली? संडासला बसलेले आहेत. तर खरंच मित्रांनो चांगला आहे धबधबा. खरंच मित्रांनो आता आपल्याला जायचे छोट्या धबधब्याकडे. तिथं गुहा पण आहे आणि गुहा मित्रांनो मला वाटत नाही आपण गुहेमध्ये जाचाल, कारण धबधबा इतका जोरात भरून म्हणजे वाहत असेल, त्यामुळे धबधब्याकडे जाण्याचा चान्स मला वाटत नाही. त्या गुहेकडे जाण्याचा चान्स मिळेल, पण बघूया प्रयत्न करू. कारण भरपूर आता तो छोटा धबधबा जो आहे भरपूर वाहतोय.
त्यामुळे बघू आपल्याला जाता येते का. वा वा वा, ही गाईड आहेत आमचे सातारा जिल्ह्यातले. पावसाला सुरुवात झाली परत. एक अंतर जास्त नाही मित्रांनो, थोडंच अंतर आहे चालायचं इथल्या इथंच. पण पाऊस महाबळेश्वर म्हटलं, सातारा म्हटलं की पावसाला सुरुवात. जरा ए छत्री द्या मुडकी. पाऊस सुरुवात झाली. हे बघा, हा पावसाला लगेच सुरुवात झाली आणि सगळ्यांनी छत्र्या आपापल्या ओपन केल्या. पाऊस येणार, पाऊस जाणार, हे सारखं चालू आहे. सातारा आहे सगळ्यात थंड हवेचं ठिकाण आहे. तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने पाऊस दाखवतो. आता पावसात आम्ही कसं जोडतोय मित्रांनो. बघा पावसाला सुरुवात झाली लगेच. पावसामध्ये जोडपाला सुरुवात झाली आमची आणि जोरदार पाऊस सुरुवात झालाय. हे मागचं तुम्हाला यांचं दाखवतो कसं चालली मजा. हे बघा, हे बघा, हे बघितलं, हे पावसात कशी चालली मजा. पाऊस पडतोय. आत्ता आमचं भिजायची क्षण आला काही वेळानं. जवळजवळ आम्ही आता भिजायच्या स्टेपला आहे शेवटच्या. चला मित्रांनो, जायचं आहे आपल्याला पुढं. पुढे जाऊया चला. हे जाताना असे छोटे मोठे धबधबे आहेत मित्रांनो. हे असे छोटे मोठे धबधबे आणि इतका पाऊस चालू झालाय, जोरदार पाऊस आहे. वाट थोडीशी अवघड आहे, सगळे चालत आहेत. चला आपण आता आलोय जवळ, बघू खाली जाता येते का. चला मित्रांनो, जेव्हा ह्या धबधब्यावरती याल ना तुम्ही, पाण्याचा बघा ना किती विसंगत आणि पोहणाऱ्याला बुडून प्रेताला ठेवीस तरंगत. हे एवढे जणांची लिस्ट इथं दिलेली आहे आणि एवढी जण आतापर्यंत इथं जे पर्यटक येतात ते मृत्यू पावलेले आहेत. तर मित्रांनो, इथं आले तर कधी म्हणजे पाण्याची रंगामस्ती करू नका, कारण हा पाण्याचा प्रवाह इतका भयानक असतो. पावसाला जोरात सुरुवात झालेली आहे, जबरदस्त पाऊस पडतोय. हे बघा तुम्हाला खाली दाखवतो आता, यांची मजा बघा कशी चालली. छत्री आणि खरीच मजा हेतच आहे मित्रांनो. मौज मजा मस्ती त्याच्यामध्येच आहे. दादा छत्री दाखवा, तोंड दाखवा. ए यार तोंड दाखवा. अरे काय तुम्ही काय काय लावलेला का बरोबर. आणि चला आता खाली जाऊया आपण. इथं त्यांनी CCTV लावलेले आहेत मित्रांनो. ते बघा, जेव्हा आपण इथं याल ना, तेव्हा आल्यानंतर या ठिकाणी CCTV लावलेले आहेत आणि CCTVच्या आपण कक्षेत आहात. आणि काय होतं, मोठा धबधबा जो आहे ना, हा मोठा धबधबा उंचीला असत आहे आणि छोटा धबधबा आहे ना उंचीला कमी आहे. पण पाण्याचा प्रवाह हा इतका भयानक आहे, हे मी तुम्हाला दाखवणार आहे आल्यानंतर. आवाज थोडा जास्त येतो मित्रांनो. चला तरी पण आपण बघूया. हा जो धबधबा दिसतोय मित्रांनो, हा छोटा धबधबा आहे. मोठा धबधबा आहे, माफ करा, छोटा धबधबा आहे. भयानक कोसळतोय, भयानक. इतका प्रेशर आहे या पाण्याला. आणि निसर्गाचं सौंदर्य काय मित्रांनो, ते खरंच हेच आहे. निसर्गाचं सौंदर्य याला म्हणायचं मित्रांनो. आनंद लुटा. कसं आहे सौंदर्य, वा 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 वा. ऐकला का मित्रांनो आवाज. आणि हेच पर्यटन बघण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणी येतात, आपापले सेल्फी काढतात, फोटो काढतात. आणि हा धबधबा बघा मित्रांनो, इतका सुंदर धबधबा आहे की त्याची उंची जरी कमी असली तरी तुम्ही त्याच्या उंचीवरती जाऊ नका. त्याचा पाण्याचा प्रेशर खूप खूप अति प्रमाणात आहे. आणि या धबधब्याच्या खाली हा मोठा धबधबा आहे, कारण की हाच धबधबा खाली जातो डोंगरातून आणि त्या जो 500 मीटर उंचीचा धबधबा आहे तिथं जाऊन तो कोसळतो आहे. त्यामुळं जरी आपण या ठिकाणी आलात तरी मित्रांनो स्वतःची काळजी घ्या. पाण्यामध्ये कोणीही चुकून उतरायचा प्रयत्न करू नका. आणि जसे पर्यटक भेटी देतात तसं तुम्हीसुद्धा या ठिकाणी पर्यटनाला भेट देण्यासाठी अवश्य या.
कारण की पर्यटन हे इतकं छान आहे, बघण्यासाठी पर्यटन आहे आणि त्याचा मनमुराद असा आनंद घ्या. ही या बाजूला पहिलं हे ताराचं कंपाऊंड नव्हतं मित्रांनो, कारण की जेव्हा हा धबधबा कोसळत होता तेव्हा बरेच पर्यटक हे आतमध्ये जात होते, पाण्यामध्ये उतरत होते आणि वाहत खाली जाऊन खालच्या धबधब्यात म्हणजे कोसळत होते. तेव्हा जी मृत्यूंची संख्या वाढली होती जवळजवळ आपण वर बघितलं असेल 10 लोक ह्या धबधब्यातून वाहून खाली जाऊन खाली पडलेले आहेत मोठ्या धबधब्यात. त्याच्यामुळं ही रिस्क प्रशासनानं घेतली आणि त्याची काळजी प्रशासनाने घेतली. चला मित्रांनो, आपण आता चाललो आहे त्यावर. मित्रांनो, असे होते ठोसेकर धबधबे. बघितला असेल तुम्ही, मोठा धबधबा आणि छोटा धबधबा, दोन्ही धबधबे आपण बघितले. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.